पुणे विद्यापीठामध्ये एनएसयूआयच्या वतीने आंदोलन करण्यात आलं तर पुणे विद्यापीठाच्या वक्तृत्व स्पर्धेवरून आता वाद निर्माण झालेला आहे। स्पर्धेसाठी व्हॉइस ऑफ देवेंद्र असा विषय घेण्यात आला। शिक्षण संस्थांना राजकारणाचं केंद्र बनवण्याचा प्रयत्न मी कधीही सहन करणार नाही आणि याला विरोध म्हणून एनएसयूआयच्या वतीने आणि समविचारी विद्यार्थी संघटनांच्या वतीने पुणे विद्यापीठामध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे। आणि आंदोलकांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूया। पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये व्हॉइस ऑफ देवेंद्र ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या स्पर्धेला आता विद्यार्थी संघटनांनी विरोध केलेला आहे। आता आपण पाहते विद्यापीठाच्या परिसरामध्ये एनएसयूआय असेल, त्याचबरोबर विविध सामाजिक संघटना आहेत विद्यार्थ्यांच्या, त्यांच्याकडून आंदोलन केलं जात आहे आणि विद्यापीठाने ही जी स्पर्धा भरवलेली आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यात येतोय। नेमकं काय म्हणणं आहे आणि विद्यापीठाकडून आता नेमकं काय सांगण्यात येतं तुम्हाला? ही जी स्पर्धा भरवण्यात आलेली आहे त्याला नेमका आक्षेप काय तुमचा? आमचा आक्षेप एकच आहे की राजकीय व्यक्तीच्या नावानं स्पर्धा भरू नये। आमची तुम्हाला जर स्पर्धा घ्यायची तर तुम्ही व्हॉइस महाराष्ट्रापर्यंत पोहोचवायचं, फुले शाहू आंबेडकरांचं पोहोचवा, शिवछत्रपतींचा पोहोचवा, गांधींचा पोहोचवा। मग हे सगळ्या महापुरुषांच्या नावानं स्पर्धा राबवायच्या सोडून जर तुम्ही राजकीय व्यक्तीच्या नावानं स्पर्धा जर राबवत असाल तर कुठेतरी ह्यांना आमचा विरोध आहे। आणि आज मागील काही काळापासून पाहिलं तर विद्यापीठ हे एका राजकीय पक्षाचा अजेंडा चालवतं असं उघडपणे दिसतंय। हा विद्यापीठ काय राजकीय पक्षाचं कार्यालय का? तुम्ही काय नेमकं हे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचं विद्यापीठ आहे, सावित्रीमाईच्या नावाचं विद्यापीठ आहे, गोरगरीब विद्यार्थी तर शिक्षण घेतात, परंतु तुम्ही हा जो अजेंडा चालवायला इथं राजकीय अजेंडा, ह्याला आमचा विरोध आहे। व्हॉइस ऑफ देवेंद्र कशासाठी? व्हॉइस ऑफ देवेंद्र एकीकडे लोकशाहीचा गळा घोटतात, डेमोक्रेसीची हत्या करतात आणि परत व्हॉइस ऑफ देवेंद्र म्हणतात। याला आमचा सरासरी ह्याला विरोध आहे, सगळ्या विद्यार्थी संघटनांचा ह्याला विरोध आहे आणि हे परिपत्रक जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत आम्ही काही उठणार नाही। यानंतर आता विद्यापीठ नेमकी ही स्पर्धा घेतं का रद्द करताय हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। आणि या स्पर्धेचं आयोजन केलेलं नाही। विद्यापीठाच्या कुठल्याही एलिलेटेड कॉलेजमध्ये किंवा परिसरामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत या स्पर्धेचं आयोजन केलं जाणार नाही अशी माहिती प्रभारी डॉक्टर सदानंद भोसले यांनी दिलेली आहे। ही स्पर्धा स्वारंभ फाउंडेशन, नाशिक प्रतिष्ठान आणि IFELLOW फाउंडेशन द्वारा आयोजित केली जात आहे, म्हणून याचं आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे अजिबात केल्या जात नाही। सदरचा कोणताही कार्यक्रम विद्यापीठाच्या कॉलेजमध्ये किंवा विद्यापीठाच्या परिसरात होणार नाही हे पत्रामध्ये सुस्पष्ट आहे। संबंधित विद्यार्थ्यांनी स्वतः वैयक्तिक, तो कुठलाही असू शकतो, कॉलेजचा किंवा बाहेरचा, त्याच्यात दिलेला आहे की 14 ते 25 वयोगटातील युवक युवतींसाठी ही खुली आहे। त्यांनी तिथे जाऊन लिंक करायचं आणि संबंधित फाउंडेशन त्यांना ती सूचित करेल कधी होणार कधी नाही होणार। आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ करणारच नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।